महाराष्ट्रातील प्रत्येक गाव दारूमुक्त तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने श्री धन्वंतरी धाम सरकार व डॉक्टर सुनील उदगीर यांच्या पुढाकाराने राज्यव्यापी व्यसनमुक्ती अभियान राबवले जाणार आहे। या अभियानाची सुरुवात धुळे शहरातील मानस हॉटेल येथे शनिवार 27 एप्रिल रोजी करण्यात आली। महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियानासाठी एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले। डॉक्टर सुनील उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणात गावागावामध्ये व्यसनमुक्तीचे प्रबोधन कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या अभियानांतर्गत व्यसन सोडणाऱ्या व्यक्तींना श्री धन्वंतरी धाम सरकारतर्फे मोफत औषधे देण्यात येणार आहेत। व्यसनामुळे वाढणाऱ्या आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असल्याचे डॉक्टर उदगीर यांनी सांगितले। कार्यक्रमात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली गोरे, मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, जावेद शेख, बलिराम जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पुढील महिन्यात नाशिक येथे विशेष कार्यक्रम घेऊन या उपक्रमाला अधिक व्यापक रूप देण्यात येणार आहे। राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन श्री धन्वंतरी धाम सरकार व डॉक्टर सुनील उदगीर यांनी केले आहे। धन्वंतरी धाम सरकार च्या माध्यमातून पूर्ण भारताला मधुमेहमुक्त व व्यसनमुक्त करण्याचं अभियान आजपासून आम्ही चालू करत आहे। युवकांचा देश आहे आणि युवकांच्या देशामध्ये युवकच दारू पिऊन देशोधडीला जात आहे। त्यासाठी धन्वंतरी धाम सरकारने आजपासून एक निश्चय केलेला आहे का हजारो लोकांना व्यसनापासून आम्हाला मुक्त करायचं आहे। व्यसनाने झालेल्या परिवाराला मोफतमध्ये औषध देऊन शिवाय त्यांच्या घरच्यांना व्यसनाच्या माध्यमातून कन्व्हिन्स करून व्यसन झालेल्या माणसाला समजवून आणि व्यसनामुळे काय काय त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होतात हे त्यांना कन्व्हिन्सिंग करून त्या परिवाराला सुखी बनवण्याचं काम धन्वंतरी धाम सरकार आज करणार आहे। आणि आजपासून आम्ही हा संकल्प हाती घेतलेला आहे। तरी माझ्या ज्या पण व्यक्तींना, बंधूंना, भावांना व्यसनापासून त्रस्त झालेले लोक जर तुमच्या संपर्कात असतील तर नक्कीच धन्वंतरी धाम सरकारमध्ये तुम्ही त्या लोकांना संपर्क करून द्या। त्या लोकांना मोफतमध्ये औषधं देखील दिली जातील आणि व्यसनापासून त्यांना अलिप्त करण्यासाठी आणि त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे।